गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। आयएस मानकांनुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड होत असून काँग्रेसचे नेते भगीरथ भालके व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत हे 12 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। या पक्ष प्रवेशानिमित्त रेल्वे मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। मात्र यात पक्ष प्रवेशाबाबत आपल्या समर्थकांच्या भावना काय आहेत आणि या पक्ष प्रवेशामागील आपली भूमिका काय आहे हे मांडण्यासाठी व समर्थकांच्या भावना जाणून घेण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी मंगळवेढ्यात बैठक घेतली होती। तर आज मंगळवारी पंढरपूर शहर व तालुक्यातील भालके सावंत समर्थकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत या पक्ष प्रवेशाबाबत अनेकांनी आपली भूमिका मांडली। या बैठकीत समर्थकांच्या भावना जाणून या विचार विनिमय बैठकीच्या निमित्तानं उपस्थित भैरवनाथ शुगरचे चेअरमन आदरणीय अनिल दादा सावंत, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय साईनाथ पवार बुधराव, आदरणीय दिलीप बापू धोत्रे, उपस्थित भारत नानांच्या पासून खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व वडीलधारी ज्येष्ठ, आपल्या पंढरपूरच्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व विविध संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपल्या परिवारातील सर्व ग्रामपंचायत विविध संस्थांचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, शहरातील सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू, उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, या विचार विनिमय बैठकीच्या निमित्तानं सध्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या काही बातम्या चर्चा त्या ठिकाणी आल्या, त्या निमित्तानं सध्या चालू असलेल्या परिस्थितीवरती आपल्याशी चर्चा करण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी ही त्या ठिकाणी महत्वाची बैठक आज आपल्याला आयोजित करण्यात केलेली आहे। विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपल्याला पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। त्यानंतर अनेकांनी संपलोय, आता यांचं काय राहिलंय अशा पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या। त्यानंतर आपण सर्वांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जिद्द, चिकाटी, प्रामाणिक निष्ठा ही दाखवून देऊन त्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांनी, यात बहुतांश करून ग्रामीण भागातले आपण प्रमुख पदाधिकारी असताना देखील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये, त्या ठिकाणी भागात, घराघरामध्ये, प्रभागामध्ये जाऊन आपल्याला पडेल ती दिल ती जबाबदारी पार पाडून, त्या दरम्यान आपल्यावरती पडेल ती जबाबदारी पार पाडून त्या निवडणुकीमध्ये आताच दादांनी भाऊनी सांगितलेल्या पद्धतीनं त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आणि आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 11 नगरसेवकांचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं जवळजवळ 11,000च्या मताधिक्यानं विजयी करण्याची भूमिका इथल्या मायबाप जनतेनं आणि आपल्या सर्वांच्या परिश्रमानं, अथक प्रयत्नानं त्या ठिकाणी घडवण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी पार पाडली। आणि जनतेचा आशीर्वाद, आपला पाठिंबा, पाठबळ असल्यानंतर
कुणाच्या वल्गना कुणाच्या भूलथापेला त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी संपत नाही हे दाखवून देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवून दिली. दादांनी सांगितलेली भूमिका खरी आहे, वस्तुस्थिती आहे. राजकारणात त्या भूमिका राजकीय घडामोडीमुळे होतात, चुकतात, पण त्या पुढे गेल्यानंतर त्या दुरुस्त करावं लागतात. कारण आज जर इथं बघितलं तर मी, अनिल दादा आणि दिलीप बापू आमच्या तिघाची मताची जर बेरीज बघितली तर 1,30,000 आहे आणि विजयी उमेदवाराची मताची बेरीज आहे 1,24,000. त्यामुळं आपल्या लोकांनी, मतदान करणाऱ्या लोकांनी भरभरून दिलंय. पण मतभेदामुळं, मनभेदामुळं ज्या काही घडामोडी झाल्या, चुका झाल्या, त्या दुरुस्त करून जोपर्यंत आपण पुढे जाणार नाही, बदल करणार नाही, तोपर्यंत आपण त्या ठिकाणी दुरुस्ती करणार नाही. आणि आज दुरुस्ती केल्यानंतर निकालामध्ये आणि आपल्या लोकांना न्याय देता येईल या भूमिकेतून आपण नगरपालिकेला त्या गोष्टी दाखवून दिल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीला त्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवून दिल्या. त्या निकालामधून त्या ठिकाणी आपल्याला बदल बघायला मिळाला. म्हणून भविष्य काळातल्या आपल्या लोकांच्यासाठी आता अगोदरच्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी अनेक जणांनी बोलताना सांगितलं की पत्रकार बांधवांच्या माध्यमातून फोटो आल्यानंतर त्या ठिकाणी बघायला मिळतं की वेगवेगळी भूमिका. आज 21 डिसेंबरला बंधुरू नगरपालिकेचा निकाल लागलाय. आज तारीख आहे 7 एप्रिल. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये नगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला लोकांनी निवडून दिल्यानंतर एखादं पत्र विकास कामाच्या निधीच्या बाबतीत कुठल्याही संबंधित मंत्र्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर, पत्र दिल्यानंतर लगेच तासाभरात बातमी येते प्रवेश. या मग कुठल्याही पक्षाकडे जावा, एखाद्याला भेटायला गेलं, पत्र दिलं, प्रवेश. समजा ह्याला काय मागायला गेलं, प्रवेश. मग एखाद्या विकास कामाच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत जर आपण पत्रच त्या ठिकाणी द्यायचं नाही का? तुम्ही बघा किती या 4 महिन्याच्या बाबतीत त्या ठिकाणी आल्या. मग नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर, निवडणूक लढवायच्या अगोदर आपल्या ग्रामीण शहरातल्या सगळ्या वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका होती की आपल्याला जर न्याय भूमिका पाहिजे असेल तर आपण सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेबरोबर गेलं पाहिजे. पण पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन सगळ्याची एकमूट बांधून आपल्याला नगरपालिकेची भूमिका लढवायची आहे. कारण आज पक्षाच्या पलीकडे जाऊन मग दिलीप बापू असतील, हे अनेक नेते मंडळी आज आपल्या सोबत आहेत. पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन बापू हे खंबीरपणानं आपल्या सोबत आहेत, अनेक जण आहेत. म्हणून ती भूमिका मांडत असताना आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आपण नगरपालिकेच्या निवडणुकीला त्या दरम्यान सामोरं गेलो. आणि म्हणून आम्ही ज्या वेळी त्या नेते मंडळीला भेटलो आणि फोटो त्या ठिकाणी बाहेर आपल्यापर्यंत आले, त्या नेते मंडळीला भेटायला गेल्यानंतर कधी त्या नेत्यांना भगीरथ भालकेला अमुक अमके एखादं पद द्या, तमुक तमक द्या, कधीच त्या ठिकाणी बोललो नाही, मागितलं नाही. मागितलं असेल तर माझ्या नगरपालिकेला त्या ठिकाणी निधी द्या, एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्या कार्यकर्त्याचं ग्रामपंचायतचं पत्र असेल. शिंदे सरांनी मगाशी बोलताना सांगितलं, बोलले, योग्य बोलले. तुम्ही एखादा उद्या कुठला निर्णय घेणार आहे, का घेणार आहे, कशासाठी घेणार आहे, हे योग्यच त्यांनी सांगितलं. आणि मला सुद्धा आवर्जून हेच सांगायचं आहे की उद्या आम्ही कोणताही निर्णय घेत असताना, मी शिंदे सर ठामपणे सांगतोय, कोणताही निर्णय घेत असताना मी त्या नेत्यांना भगीरथ भालकेला कुठलंही एखादं, कारण कुठलंही सर आज 2026 आहे, 2029 पर्यंत आता कुठली निवडणूक नाही, त्यामुळं कुठलं तिकीट मागायचं तर नाही. त्यामुळं आणि मी पाठीमागच्या दारानं तर जाणाऱ्यातला नाही, त्यामुळे कुठलं पद द्या, अमुक अमक द्या, तमुक तमक द्या, मी जाणार असेल तर लढूनच जाणाऱ्यातला कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी जर काय मागितलं असेल, आणि मी अनिल दादा देखील त्या दिवशीच त्या ठिकाणी साक्षीदार आहे. आम्ही जो फोटो त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आपल्याला बघायला मिळाला, 2-3 दिवसापूर्वी रात्री 1 वाजता आम्ही त्या ठिकाणी होतो. तुम्हाला जो फोटो आहे त्या दिवशी 3 पत्रावरती सह्या घेतल्या रात्री 1 वाजता. एक होती 32 कोटीच्या
शॉक प्रूफ लाईटचे पोल आपल्या नगरपालिकेला 32 कोटीचा आम्ही मागणी केली. का तर वारी पिरियड मध्ये आपल्या शहरामध्ये जे लाईटचे पोल आहेत त्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी आपल्याला आषाढीला, कार्तिकेला आणि ज्या 4 वाऱ्या चैत्री असतील आणि इतर वारीला ज्यावेळी गर्दी होती त्यावेळी अनेक ठिकाणी करंट लागण्याचे प्रकार त्या ठिकाणी होतात. तर शॉक प्रूफ लाईटचे पोल नवीन जी संकल्पना आली आहे ते साहेब आम्हाला लाईटचे पोल मिळावे म्हणून आम्हाला ती त्या ठिकाणी मागणी असेल. अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या साठीची निधी असेल. आम्हाला जे रस्ते आहेत आम्ही त्यांना साहेबांना मागणी केली की तुम्ही रस्ते देताय पण कधी देताय? जून जुलैला त्या ठिकाणी तुम्ही आषाढी ऑगस्टच्या दरम्यान आहे तुम्ही जून जुलैला रस्ते देता. जून जुलैला आषाढीच्या आठवडाभर अगोदर त्या ठिकाणी रस्ते होत आहेत. एक पाऊस पडला रस्ता धुवून जातोय. तेच रस्ते तुम्ही आम्हाला ह्या एप्रिल महिन्यात जर दिले तर या उन्हाळ्यात जर डांबरीकरणाचा जर तो रस्ता केला तर तो चांगल्या क्वालिटीचा होईल आणि तो कमीत कमी 2-3 वर्ष त्या ठिकाणी त्या रस्त्याला काय होणार नाही. आणि ते त्या ठिकाणी पटलं. आम्ही जो जातोय तो भगीरथ भालकेला कुठलं त्या ठिकाणी पद द्या किंवा इतर नेत्यांसारखं तिकीट द्या, पद द्या त्या ठिकाणी नाही. तर आमच्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं ज्या मायबाप जनतेनं तुम्ही काहीतरी कराल अगोदरच्यानी केलं नाही म्हणून तुम्ही काहीतरी कराल म्हणून ज्या आशेनं त्या ठिकाणी निवडून दिलंय त्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आज जो निधी आहे आणि मी सर ठामपणे सांगतो तुम्ही जर करा म्हणून सांगितल्यानंतर जो त्या ठिकाणी सोहळा होईल त्या सोहळ्यामध्येच जर 100 कोटी जर निधी जर नाही आणला त्या दिवशी त्या ठिकाणी तर नाव माझं त्या ठिकाणी सांगणार नाही आणि GR काढूनच त्या ठिकाणी त्या दिवशी सोहळा होईल एवढं देखील मी ठामपणे सांगतो. आणि आपल्या ग्रामीण भागाच्या सर त्या ठिकाणी आहेत आपल्याकडं आपल्या परिवारातल्या कितीतरी ग्रामपंचायत आहेत. आज योगेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. आज आडवा आडवीचं आणि पिळवणुकीचं राजकारण ग्रामीण भागातलं त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या ग्रामपंचायतला येणारा निधी अडवणूक पिळवणूक केली जाते. का तर त्यांच्या विचाराच्या ग्रामपंचायत नाहीत. मग आमच्याकडे आलं पाहिजे आम्हाला भेटलं पाहिजे. मग गेल्यानंतर भेटल्यानंतर मग आमच्याकडे प्रवेश करा. प्रवेश नाही केला तर तुमचा निधी खर्ची दिला जाणार नाही तुम्हाला तो निधी मिळणार नाही. मग मला तुम्हाला ठामपणे सांगायचं आहे की भारत नानांच्या देखील विधानसभेचा 11 वर्षाचा कार्यकाळ या तालुक्यानं मतदारसंघानं आपण जवळून बघितलाय अनुभवलाय. मग या तालुक्यातल्या भारत नानांच्या देखील 2009 ते 2020 11 वर्षाच्या कार्यकाळात सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायत काय भारत नानांच्या विचाराच्या नव्हत्या. विरोधातली देखील मग रांजणी देखील काही काळ विरोधात होती परंतु भारत नानांनी रांजणीच्या ग्रामपंचायतला कधी तुम्ही विरोधातली आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी निधी नाही ही भूमिका कधीच त्या ठिकाणी घेतली नाही. म्हणून लोकप्रतिनिधी हा समावेशकपणे काम करणारा असला पाहिजे आणि याची जाणीव कुठं तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला विसर पडलाय. म्हणून जशास तसं उत्तर देणं आज काळाची गरज आलेली आहे. म्हणून कुठं तर हा निर्णय घेण्यासाठी आज निधीच्या बाबतीत तीच भूमिका अडवणूक पिळवणूक करायची. प्रशासन हाताशी धरून पोलीस स्टेशनचा त्या ठिकाणी दंडेशाहीची भूमिका. 2 दिवसापूर्वी झालेली गोष्ट तुम्हाला सांगतो. शहरामध्ये काल तुम्ही वाचलं असेल की भालकेच्या नगरसेवकावरती 307चा त्या ठिकाणी गुन्हा लोकेश यादव म्हणून आपल्या नगरसेवकावरती. मला पत्रकार बांधव देखील इथं उपस्थित आहे. मी ठामपणे तुमच्या माध्यमातून सांगतो तो गुन्हा घडल्यावेळी लोकेश यादव जर पंढरपूर शहरात उपस्थित असेल तर म्हणेल ती शिक्षा त्या लोकेश यादवला द्या. मी ठामपणे तुमच्या माध्यमातून सांगतो लोकेश यादव तो गुन्हा घडत असताना पंढरपूर शहरात त्या ठिकाणी नव्हता. तो त्याच्या मित्रांच्या बरोबर बाहेर त्या ठिकाणी फिरायला गेला होता. फक्त प्रशासनाला आणि सरकार तुमचा आहे म्हणून वेटीस हाताशी धरून त्या ठिकाणी प्रशासनाला आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला धरून तुम्ही सरकार तुमचा आहे म्हणून जर चुकीचा आणि अन्यायग्रस्त हे करत असाल तर तुम्हाला देखील जशास तसं आणि मी पोलीस प्रशासनाला देखील त्या ठिकाणी केलं. तुम्ही तपास करा. जर तो त्या ठिकाणी त्या गुन्ह्यात सहभागी असेल त्याचा हात असेल जरूर कारवाई करा. माझा असेल तरी कारवाई करा. पण नसेल आणि जर तुम्ही जाणून बुजून जर त्याच्यावरती कारवाई करणार असाल तर मग मात्र आम्हाला देखील रस्त्यावरती उतरावं लागेल. म्हणून ह्या कशासाठी कोणती त्या ठिकाणी भूमिका आणि गोष्टी म्हणून
आम्ही जी भूमिका घेतोय भगीरथ भालकेला कुठल्या पद त्या ठिकाणी कुठली सत्ता किंवा ह्या गोष्टींसाठी नाही तर पुढचा काळ आणि काही लोकांनी जाणून बुजून त्या ठिकाणी सुरू केलंय की मग 2029ला कसं महायुतीचं सरकार आहे मग हे तिकीट ह्या अमुक